ठीक आहे, राजकारणाची पातळी घसरलेली आहे, पण ती इतक्या खाली घसरलेली असेल याचा अंदाज तसा कोणालाही आलेला नाही. मित्र हो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताबाबत हा अपघात नव्हता तर तो घातपातच आहे अशा प्रकारचे आरोप सातत्यानं होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी तर हाच धागा पकडून अनेक मुद्दे आपल्या समोर आणलेले आहेत. रोहित पवार यांच्यामुळेच हा मुद्दा म्हणजे घातपात की अपघात हा मुद्दा अधिक धगधगत राहिलेला आहे. अजून कुठल्या निष्कर्षापर्यंत काहीही विषय गेलेला नाही, पण हा संशय, ही शंका रोज नव्या नव्या मार्गावरून वळण घेताना आपल्याला दिसते. PSR कंपनीला हाताशी धरून अजित पवार यांचा घातपात करण्यात आलेला आहे असा दावा तर या रोहित पवार यांचा आहेच आहे, पण अजित पवार यांचं जे झालं तोच प्रकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बाबतीमध्ये होणार होता असा एक अत्यंत मोठा खळबळजनक सवाल, दावा या रोहित पवार यांनी आज उपस्थित केलेला आहे. अजित पवार यांची दुर्घटना घडल्यापासून एकनाथ शिंदे हे तसे एकदम शांत आहेत. चर्चा, राजकारण आणि बातम्या यामधून ते पूर्णपणे अलिप्त झालेले आपल्याला दिसतात. गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे अचानकपणे शांत कसे काय झालेले आहेत हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. दररोज प्रसिद्धी माध्यमात झळकत असलेले एकनाथ शिंदे यांचं अचानकपणे माध्यमातून गायब होणं हे अनेकांना आश्चर्यजनक वाटत आहे. आणि आता मात्र रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसलेला आहे. 2023 मध्ये दावोसच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये असाच प्रकार घडवला गेलेला होता असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. इराणच्या लढाऊ विमानाने एकनाथ शिंदे यांचं विमान पाडलं जाणार होतं. एकनाथ शिंदे विमानात असताना VSR कंपनीकडून ही बेफिकिरी करण्यात आली होती हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. एकनाथ शिंदे या विमानानं दावोसला गेले होते असं सांगत रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या विमानाचा एक फोटो सुद्धा आज दाखवला. 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान हे विमान दावोसला गेलेलं होतं. कोणतंही विमान VIP ला घेऊन जात असेल किंवा स्वतः जात असेल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. संबंधित विमानतळ ATC याच्याकडून क्लिअरन्सही घ्यावा लागतो. आणि मग जर आंतरराष्ट्रीय प्रवास असेल तर दुसऱ्या देशाची परवानगी आवश्यकच असते. विना परवानगी गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आहे. विमानात एकनाथ शिंदे आणि काही अधिकारी होते. बहरीनला हे विमान उतरलं. त्याच्यात इंधन भरल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराणचा समुद्र आणि तो भाग येतो ना, तर इराणनं त्या विमानाला तुम्ही आत्ताच्या आत्ता वळला नाही तर आम्ही तुमचं विमान पाडू असं सुद्धा सांगितलं होतं. हे इराणच्या हवाई दलानं सांगितलेलं होतं. त्या विमानामध्ये एकनाथ शिंदे होते. तिथून ते इराकला गेले तेव्हा तिथं सुद्धा तेच झालं. अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते महाराष्ट्रात बारामतीत घडलं. मग या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर VSR ला हाताशी धरून किंवा VSR स्वतः मुद्दाम होऊन एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तोच प्रकार होणार होता का असा प्रश्न आम्हाला पडू शकतो. याबद्दल DJना याबाबतची काही माहिती प्रसिद्ध केलेली आहे का? एकनाथ शिंदे हेच याबाबत खरं तर स्पष्टपणे सांगू शकतात असं सुद्धा रोहित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांचं विमान इराक आणि इराणवरून या कंपनीनं नेलं तरी कसं? बहरीनला त्यांचं विमान उतरावं लागलं, त्यानंतर संमती घ्यावी लागली आणि मग त्या विमानाचं उड्डाण झालं. आणखी उशीर झाला असता तर इराणच्या लढाऊ विमानाने ते विमान पाडलं असतं, म्हणजे एकनाथ शिंदे यांचं विमान. ही माहिती आमच्याकडे आलेली आहे. याबाबत अधिक चौकशी होण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा जाऊन तुम्ही विचारू शकता. याबाबत काही कागदपत्र माझ्याकडे आलेली आहेत असा दावा सुद्धा रोहित पवार यांनी केलेला आहे. अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर रोहित पवार सतत नवे नवे पुरावे देत आहेत, पण आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबत हे पुरावे देत अत्यंत धक्कादायक दावा केला आहे.
हा दावा अवघ्या राजकारणाला हादरवून टाकणारा ठरला आहे. राजकीय नेत्यांच्या बाबतीत एवढे मोठे आणि गंभीर दावे जाहीरपणे केले जात असताना याची चौकशी तरी होणार आहे की नाही, हाच तर खरा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खरं तर आता एकनाथ शिंदे यांनी समोर येऊन हे सगळं काही जे काही आहे, जे काही घडलं होतं ते तर सांगायलाच हवं. पण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे काही बोलतील की नाही हे आपण नाही सांगू शकत. पण नेत्यांची सुरक्षा किती धोक्यात आहे हे मात्र यातून नक्की दिसून येईल. ठीक आहे, राजकारणाची पातळी घसरलेली आहे, पण ती इतक्या खाली घसरलेली असेल याचा अंदाज तसा कोणालाही आलेला नाही. चौकशी तर व्हायला पाहिजे, पण ती होईल का, आणि झालीच तर ती करणार कोण, आणि कुणीही केली तरी त्याचं फलित तरी काय असणार, हाही एक मोठा प्रश्न आहे. एकापेक्षा एकाने धक्कादायक आणि तितक्याच भयानक अशा या कथा ऐकून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.